दरम्यान पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना भाजपनं आता दणका दिलेला आहे। चिपळूणमधील सुरेखा खिराडे, परिमल भोसलेंची थेट हकालपट्टी करण्यात आलेली आहे। नगर परिषद निवडणुकीत पक्षाच्या विरुद्ध काम करणं त्यांना चांगलंच भोवलंय। जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची सुरेखा खिराडे आणि परिमल भोसले यांच्यावर थेट कारवाई आणि याच भाजपच्या कारवाईमुळे सध्या चिपळूणमध्ये खळबळ उडाली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तर राकेश गुडेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। राकेश, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, ज्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद निवडणुकीच्या मध्ये जे पक्षविरोधी कारवाई केलेल्या होत्या किंवा विरोधी काम केलेलं होतं त्यांच्यावर आता कडक कारवाई करण्यात आलेली आहे। चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष सुरेखा त्याचप्रमाणे माजी शहराध्यक्ष परिमल भोसले यांच्यावर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। या दोघांनीही देखील अपक्ष त्याचप्रमाणे विरोधी उमेदवारांचं काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे तसे पुरावे देखील पक्षाकडे असल्याचं देखील म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे या दोघांवरील हकालपट्टीची कारवाई जी आहे ती आता जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी केलेली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे। सौरभ, निश्चितच राकेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।